ह्या जीवनविज्ञान मिशनचे प्रणेते सद्गुरू वामनराव पै 1952 पासून त्यांनी हे कार्य सुरू केलं. त्यावेळी त्यांच्या समोर 2 ध्येय होते. एक म्हणजे विश्वातला प्रत्येक माणूस सुखी व्हावा आणि आपलं राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जावं. विश्वातला प्रत्येक माणूस सुखी होणं सोपं आहे का हो, असा प्रश्न बरेच जण त्यांना करायचे. तर ते म्हणायचे म्हटलं तर सोपंच आहे, तसं काही कठीण नाहीये, फक्त सर्वांनी मनावर घ्यायला हवं. एका माणसाचं ते काम नाहीये, सर्व माणसांचं मिळून ते काम आहे. साधं उदाहरण ते द्यायचे. जसं समजा तुमचं विवेकानंद नगर संपूर्ण स्वच्छ व्हावं असं जर तुम्हाला वाटलं एखाद्या माणसाला, तो एकटा किती स्वच्छ करणार? पण सर्वांचा सहभाग असेल तर ते एका दिवसात स्वच्छ होऊ शकते. म्हणजे कसं, तुमचं जे घर आहे ते तुम्ही स्वच्छ नेहमीच करता, तुमच्या आजूबाजूचा परिसर आणखी थोडासा स्वच्छ करायचा. पण येत बऱ्याच वेळेला ते आपल्या लक्षात नाही. आपण काय करतो, आपलं घर स्वच्छ करतो आणि कचरा बाजूला टाकतो. कधी कधी शेजारचं जर घर जवळ असेल त्यांना वाटतं आमच्या घराच्या समोर आहे तेही स्वच्छ करत, त्याचा कसं पण तुमच्या समोर आणतात. असाही एक भाग नेहमी होत असतो, कळत न कळत होतो, आमच्या लक्षात येत नाही बऱ्याच वेळेला. पण जर आपण आपलं घर स्वच्छ करत असता आपल्या आजूबाजूचा परिसर थोडासा आणखी स्वच्छ केला आणि प्रत्येक घराने तसं केलं तर संपूर्ण विवेकानंद नगर स्वच्छ व्हायला 2 दिवस, पण 2 दिवसातच होऊ शकेल. खरं सांगलं 1 दिवसच होऊ शकतं म्हणेन मी, पण सर्वांनी मनावर घ्यायला पाहिजे. तसं प्रत्येक माणूस सुखी होणं सोपं आहे. हे सुखी होणं सोपं कसं, तिथे स्वतःचा जरासा स्वभाव बदलावा लागतो आपल्याला. आपला स्वभाव कसा आहे, आम्ही सुखी झालो म्हणजे बरं झालं, इतरांचं आम्हाला काय करायचंय हे आपला विचार असत नाही. आम्ही आमच्या घरापुरती बघतो, आम्ही कोणाला दुखवत नाही, आम्ही कोणाला त्रास देत नाही, आम्ही कोणाला काही करत नाही, एक मनाची आपली अवस्था असते. आणि आपण आपल्यापुरती पाहतो. इतरांचं एवढं आपण आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो, इतर सुखी होण्यासाठी आपण तिथे प्रयत्न केले पाहिजेत, असं केलं असं काही का आपण काही विचार करत नाही. पण जीवनविद्येने थोडासा तिथे टर्न दिलेला आहे की जीवनविद्येच्या हे तत्वज्ञानाचं हे वैशिष्ट्य असं आहे की पारंपरिक आपली जी विचारधारणा आहे की ज्या विचारधारणेतून हा भारतीय समाज जो एकेकाळी सुवर्ण देश, सुवर्णाचा देश म्हणून ओळखला जायचा, तो आज तितकासा सुवर्ण घेणाऱ्यांचा देश एवढंच लक्षात आहे. आपल्याकडे सर्वात जास्त सोनं आयात आपल्या देशात होतं आणि कुठे ठेवतात कोणाच ठेवतात. जर ते सगळं सोनं जर एकत्र झालं तर आपल्या भारताची अर्थव्यवस्था अगदी मजबूत होत जाईल खरं सांगायचं तर. पण आपण देणार कोण? आपल्या घरातलं सोनं काय आपण देत नाही, सर्वच आपण जमा करत असतो, एवढं खरं. आणि जमा करायला काही हरकत नाही, पण तो सुवर्णाचा, तिथे सुवर्णाचा धूर निघायचा एकेकाळी आपल्या भारत देशात. आणि तो सुवर्णाचा धूर बघून बाहेरचे परकीय आपल्याकडे आले. आणि हे परकीय ज्या वेळेला आले त्या वेळेला त्यांनी आपल्या विचारधारणेचा चांगला फायदा करून घेतला. इतकं सुवर्णाचा धूर निघणारा देश, शूरवीरांचा देश, संत महात्म्यांचा देश, त्यावेळेला चांगले विचार करणारे होते. मग आम्ही अशा अनिष्ट परिस्थितीत कसे काय पडलो, गुलामीत कसे काय गेलो, त्याला खरं कारण म्हणजे आपली विचारधारणा. आम्ही ज्या पद्धतीचे विचार करतो त्या विचाराच्या अंगाने आपल्याला नेहमी परिणाम मिळत असतो. हे शास्त्र आमच्या लक्षात आलं नाही. खरं म्हणजे आपल्या वेदामध्ये सर्वांचं भलं व्हावं हा विचार नेहमी सांगितला जायचा नाही असं नाही, पण तो आम्ही फक्त ग्रंथापुरतीच मर्यादित ठेवला. संतांनी त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला, पण सर्वसाधारण माणसाच्या मनात तो मात्र पोहोचला नाही.
जीवनविद्येने इथेच बोट दाखवलं की मी सुखी झालो पाहिजे हे बरोबर आहे, काही चुकीचं काहीच नाहीये, पण फक्त मी सुखी झालो पाहिजे हे चुकीचं आहे. आज आमची विचारधारणा काय, फक्त मी सुखी झालो म्हणजे बस झालं, मला इतरांचं काय करायचंय. हा फक्त मी सुखी झालो पाहिजे हा नकारात्मक विचार आहे. असं कसं, जेव्हा तुम्ही इतरांचा विचार करता, सर्वांचा विचार करता, सर्वांच्या सुखाचा विचार करता, तो विचार निसर्ग नियमाप्रमाणे तुम्हाला तुमचं सुख देण्यासाठी कारणीभूत ठरतो. हा नियम आहे. ह्याला ईश्वरी नियम म्हणू शकता तुम्ही किंवा निसर्ग नियम म्हणू शकता, पण तो माणसाने बनवलेला नियम नाही. हे संपूर्ण वैश्विक जीवन ज्यावेळेला आपण पाहतो, ते संपूर्ण वैश्विक जीवन नियमाने बांधलेलं आहे हे आमच्या लक्षात येत नाही बऱ्याच वेळा. सायन्सेस, आता इतकी सायन्सेस आहेत की भौतिकशास्त्र म्हणा, खगोलशास्त्र म्हणा, रसायनशास्त्र म्हणा, आजचं कॉम्प्युटर जग म्हणा, इलेक्ट्रॉनिक्स शास्त्र म्हणा, ही सगळी शास्त्र कशावर आधारित आहे? नियमांवर आधारित. एखादा विशिष्ट नियमाचा शोध लावला की त्या नियमावर मग त्याच्यातून माणसानं सुख सोयी. आज आपण मोबाईल सर्रास वापरतो, पण मोबाईल म्हणजे केवढा मोठा चमत्कार आहे, पण तो नियमावर आधारित आहे. चमत्कार म्हटलं की ज्यावेळेला नियम कळत नाही त्यावेळेला आपण त्याला चमत्कार म्हणतो. एखादा जादूगार हातच्या लागी करून तुम्हाला दाखवतो, तुम्हाला काही कळत नाही कसं करतो, मग त्याला वाटतं काय चमत्कार, पण त्यांनी सांगितलं मी असं असं करतो, अरे हे असं पुष्कळ कारण आहे, याच्यावर पुढे पुढे जादूगार म्हणतो. म्हणजे चमत्कार कडे आपली जी दृष्टी आहे ते भारतीय समाज चमत्काराकडे फार आकर्षित होतो. तुम्ही जर भगवी वस्त्र, दाढी विडी वाढून रुद्राक्षाच्या माळा घालून कोणी त्या येऊन बसला गपचुकीत देवाकडे, जास्त काही करायचं नाही, एकाने गपचूप एक नारळ म्हणतात. बाकीचे लोक काय करतात, आपोआप तुमच्या विवेकानंदाकडे सगळे नारळ इकडे येऊन पडायला. त्याने काहीच बोलायचं नसतं, त्याने बोललं तर प्रॉब्लेम, कारण त्याला काहीच माहित नसतं, त्याने गपचूप असायचं फक्त. असाही धंदा चाललेला आहे समाजामध्ये. का असं होतं? कारण आम्हाला चमत्कारांची ओढ आहे. पण एक लक्षात ठेवायचं, विश्वामध्ये जे जे घडत असतं ते नियमाने घडतं, आणि ते नियम आम्हाला कळत नाही त्यावेळेला आम्ही त्याला चमत्कार म्हणतो, आणि ते नियम कळलं की त्याला म्हणतो हा हे सायन्स आहे. तसं मोबाईल जर बघायला गेला तर आपल्याला आपण आता माहिती आहे म्हणून, पण मोबाईल म्हणजे काय कसं वाटायचं, कर्णपिशाच आहे की काय? जर पूर्वीच्या काळात कोणी मोबाईल बोलतो म्हटलं तर त्याला कर्णपिशाचं वश आहे असं म्हणायला असतं की ना. पूर्वी कर्णपिशाचे वगैरे असे प्रकार आपल्याकडे सांगितले जायचे, पण हे सगळं सायन्स आहे, सगळं नियमाने चाललेलं आहे. आणि हे जे नियमाने चाललेलं आहे त्या नियमांकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आपलं सगळं वैश्विक जीवन, की आपल्याला माहिती आहे सूर्य स्वतःभोवती फिरतो, पृथ्वी सूर्याभोवती स्वतःभोवती फिरता सूर्याभोवती फिरते आहे, आकाशातले एवढे ग्रह तारे स्वतःभोवती फिरता विशिष्ट पद्धतीने एखाद्या सूर्याभोवती फिरत असतात. म्हणजे नुसतं मी आपली मालिका म्हणत नाही, सूर्य मालिका, विश्वामध्ये आकाशगंगेमध्ये अनंत सूर्य मालिका आहेत. या सर्व मालिका, सर्व आकाशगंगा पण विशिष्ट पद्धतीने स्वतःभोवती फिरत असतात, आणि एवढं फिरत असताना कोणाला आढळत नाही. मग पटकन हे फिरतं कसं? त्याला कोणतरी चक्र लावलेलं आहे का, कोणतरी काठीने फिरवत आहे का, कोणाने काहीतरी इलेक्ट्रिसिटी तिथे पण वापरली जाते का? असं काही नाही, ते चालू आहे, युगानुयुग चालू आहे. सतयुगापासून जरी आपण म्हटलं, रामायण काळाच्या काळातून बघितलं, त्रेतायुगात बघितलं, द्वापार युगामध्ये बघितलं, तरी हे सायन्स तसंच होतं. त्यावेळेचा सूर्य तोच, पृथ्वी तीच, पण हे सगळं वैश्विक जीवन विशिष्ट नियमाने चाललंय. किती माणसं आले, किती माणसं गेली, किती प्राणी मात्र आले, किती प्राणी मात्र गेले, डायनासोर सारखे प्राणी घेऊन गेले, हे सगळं आपण पाहतो. त्यावेळेला हे सगळं नियमाने चाललंय हे आमच्या लक्षात येतं. हे जसं वैश्विक जीवन नियमाने चाललंय तसं आपलं मानवी जीवन सुद्धा नियमाने चाललेलं आहे. इथे आमचं पक्क लक्ष नसतं.
आम्ही भारतीय लोक फार दैववादी आहोत. स्वतःपुरती पाहतोच, पण त्याचबरोबर दैवावरती आपला फार विश्वास. आपल्याकडे गाणी सुद्धा म्हटली जातात, दैव जाणिले कोणी हो म्हणतात आणि मग आम्ही पण हो हो करत बसतो. काही काही तर लोक असं म्हणतात, तुम्ही एका खोलीतून दुसऱ्या खोलीत हे तुमचं आधीच ठरलेलं असेल, इथून तिथे चालायचं. तुमच्या नशिबात दिल्या म्हणून तुम्ही असे दिलात. इथपर्यंत नशिबावर श्रद्धा ठेवलेली लोक आहेत. एकदा महाराजांकडे असे एक नशिबवादी म्हणाले, तुम्ही हा हात उचलताना असा, तो आधीच गेलेला आहे, नाही तर तो उचललाच नसता. म्हणजे आम्ही नुसतेच बावले आहोत, कोणतरी आधी ठरवल्याप्रमाणे हात पाय उचलण्याची आपली कामं चाललेली असतात, आपल्या हातात काहीच नाही. मग जीवन जगण्याचा अर्थ काय हो? हा जो जीवन जगण्याचा जो अर्थ आहे तो काय आहे? आपला आधीच ठरलंय. मग तुम्ही काय करायचं? त्याने शिकला नाही तो म्हणे माझ्या नशिबातच ठरलं, तो म्हणून मी शिकलो नाही. एखादा दारू पिणारा माणूस तो काय म्हणेल, माझ्या नशिबात हो, मी माझं काय चुकत नाही, माझ्या नशिबात लिहून ठेवलंय, दारू पितोय. एखादा खून केला तो माझं काय चूक नाही, नशिबात केलं म्हणून मी खून केला. असं जर असेल तर असं हे जीवन असं इतकं सुंदरपणे चाललं असतं का? हजारो वर्षापासून आपली जी विकास होत चाललेला आहे जीवनाचा, वैश्विक जीवनाचा म्हटलं, वैश्विक जीवनाचा खूप विकास चालला अगदी सर्व अंगाने, फक्त मानवी जीवनाच्या अंगाने नाही. पूर्वी असलेले रोगजंतू आणि आताचे रोगजंतू विकसित आहेत. पूर्वी मलेरिया साधा व्हायचा, पण एकदम स्ट्रॉंग मलेरिया व्हायला, आता डेंगू व्हायला लागला. हे जे आहे हे जीवन विकसित होतंय कसं ते मी तुम्हाला सांगतो. दोन्ही बाजूने विकसित होते. परमेश्वराने आपल्याला बुद्धी दिलेली आहे आणि कर्म स्वातंत्र्य दिलेले आहे, दोन्ही गोष्टी आहेत. तुम्ही कटपुतल्या बाहुल्या नव्हे, हे पहिल्या लक्षात ठेवायचं. म्हणून आपला जो जन्म आहे हे वैश्विक जन्म आहे की वैश्विक जीवन आहे, आपलं मानवी जीवन आहे, त्याकडे आपल्याला डोळस दृष्टीने पाहता आलं पाहिजे, कस लावून पाहता आलं पाहिजे, ज्ञानदृष्टीने पाहता आलं पाहिजे. आमचे पूर्वज खूप हुशार होते आणि त्यांनी जागोजागी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे, मग वेदकालीन पूर्वज म्हणतात. पण त्याच्यानंतरचा जो एक मधला काळ आला त्यामध्ये आम्ही कर्मकांडात अडकलो, दैववादात अडकलो, नशीबवादात अडकलो, की सगळ्या गोष्टी आम्ही दैवावर विश्वास ठेवून करायला लागलो. परमेश्वराचं स्मरण अतिशय महत्वाचं आहे, पण ते इतकं महत्वाचं केलं गेलं मधल्या काळामध्ये की जो उठेल तो संन्यास घेऊन जंगलात जाऊन बसायला लागला. तरुण मंडळी जर सगळी जंगलात जाऊन बसायला लागली की परकीय आल्यानंतर आमचं संरक्षण कोणी करायचं? परकीय आपल्याकडे जिंकू लागले याचं खरं कारण एक महत्वाचं की जो उठेल तो संन्यासाच्या नावाखाली जंगलात जाऊन बसायला लागला. सगळ्यांना वाटलं की जंगलात गेला तरच परमेश्वर भेटतो. संन्यासाला खूप मोठं महत्व आलं त्या काळात आणि प्रापंचिक लोक स्वतःला पापी समजायला लागले आणि संन्यासी लोक पुण्यवंत आहेत असं समजण्याची एक पद्धत होती का काळ. आणि त्याचाच परिणाम म्हणून आम्ही परकीयांचे गुलाम होऊन गेलो. आम्ही दैववादी होतो म्हणून आम्ही गुलामी केलो, हे आमच्या लक्षात. आम्ही परमेश्वर हा विषय जसा समजून घ्यायला पाहिजे तसा समजून घेतला नाही. आणि हे सर्व आपल्या जीवनाच्या अंदर अत्यंत आवश्यक आहे. इतिहासाची पुनरावृत्ती घडत असते असं नेहमी सांगितलं जातं, पण इतिहासापासून जे धडा घेत नाही त्यांना गधडा म्हणतात असं जीवनविद्या सांगतात. इतिहास वाचायचा कशासाठी असतो? त्याच्यापासून आपल्याला बोध घ्यायला पाहिजे, ज्या झालेल्या चुका पुन्हा होता कामा नये हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आपण मागचा इतिहास जरी पाहिला तर त्या चुका उगीच आपल्याला उगाळायच्या नाहीये, तर त्याच्यातून आपल्याला सकारात्मक दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहायला शिकता आलं पाहिजे. आम्ही गुलामीत जाण्याचं आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे आम्ही देवा धर्माच्या नावाखाली इतके गुंतलो गेलो
की बऱ्याच वेळेला जीवनाचं सर्वांगाने आपलं जीवन जगायला पाहिजे तेच आम्ही विसरलो. आपले सर्व देव शस्त्रधारी आहेत जर बघायला गेलात तर, आणि आमचा देव आमचं रक्षण करतो ही आमची भावना आहे की नाही आपल्या प्रत्येकात. कधी आलं तर आपण देवाला हात मारतो. पण ज्यावेळेला पोर्तुगीज गोव्यामध्ये उतरले त्यांनी सगळं गोवा जिंकलं. तेव्हा गोव्यामध्ये देवळं किती होती? पोर्तुगीज हा माणूस असं म्हटलं जातं, आपण म्हणत नाही, त्याने बाहेरचे लोक म्हणतात, युरोपियन लोक म्हणतात सर्वात मूर्ख माणूस असतो तो पोर्तुगीज असतो. असंच युरोपियन कंट्रीमध्ये एक भावना आहे. आपणही म्हणतो ना कधी काय अलिबाबा आलास का म्हणून असं म्हणतो की नाही, तसं ते स्वतः म्हणतात पोर्तुगीजवर आलास का तू. अशा मूर्ख माणसाने आपल्या गोव्यावर 500 वर्ष राज्य केलं. म्हणजे आम्ही किती मूर्ख आहोत. कारण आम्ही मूर्ख नाही, आम्ही दैववादी आहोत हे त्याच्यातून लक्षात ठेवा. आपण कुठे चुकतो हे आपल्या लक्षात येत. ज्या देवाने आमचं रक्षण करायला पाहिजे ते देव आम्ही विहिरीत जाऊन लपवायला लागलो, कारण त्याने आमच्या देवाला बुडवू नये, बाटू नये वगैरे असा तो प्रकार त्या काळात व्हायला लागला. म्हणजे देवाला माणूस वाचवायला लागला, कारण देवाने माणसाला वाचवायला पाहिजे. पण आमची देवाची संकल्पना नेमकी काय आहे ते आमच्या लक्षात येत नाही. असा त्याचा अर्थ नाही का झाला. नेमकं देव म्हणजे काय, परमेश्वर म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय, हे आपलं मानवी जीवन म्हणजे काय, ह्या सर्व अंगाने आपल्याला खरं म्हणजे पुन्हा विचार करण्याची आवश्यकता येऊ लागली. वेदामध्ये ते इतकं स्पष्ट सांगितलंय, पण त्याचा अभ्यास आपल्याकडे तितका जसा व्हायला पाहिजे झाला नाही. आणि म्हणून आपला जन्म कशासाठी किंवा माणसाचा जन्म कशासाठी हा विचार प्रत्येक माणसाने केला पाहिजे. की माणूस म्हणून मी जन्माला आलो आहे, हा मानवी समाजामध्ये माझं वास्तव्य आहे, आणि ह्या वास्तव्यात मला सुख दुःख मिळतं, यश अपयश मिळतं. आपल्या राष्ट्राची प्रगती साधायची असेल तर नेमकं काय साधलं पाहिजे, सगळ्या गोष्टीचा सर्वांगाने आपल्याला विचार करता आला पाहिजे. म्हणून पहिल्यांदाच मी म्हटलं की आपण दैववादी आहोत. आपण जेव्हा पेपर उघडतो तर राशी कुठे ठेवल्या, राशी असतात ना, ते तो पेपर नेहमी बघतो आपल्या राशीत काय लिहिलंय. लॉटरी लागेल म्हटल्यानंतर लॉटरी तिकीट काढून पण बघतो, पण लॉटरी तिकीट नाही लागलं तर गपचूप असतो, काहीच बोलत नाही कोणाला. कोणीतरी तुम्हाला म्हटलं की मी हात चांगला बघू शकतो, लगेच तुम्ही त्याला हात दाखवायला तयार असता, मग तो त्याचा हात दाखवतो चांगला. त्याच्याकडे सायकोलॉजीचा अभ्यास चांगला असतो. समोरच्या माणसाला काय हवं तर तो बरोबर सांगत असतो, आणि ते सांगत असताना तुम्हाला घाबरवतो, हे असं झालंय, इथे ग्रहाची बाधा आहे, तेव्हा मग आता काय करायचं, माझ्या उपाय ना मी सांगतो. म्हणजे मी नाही सांगत, तो सांगतो. मग तो असा उपाय सांगतो तुम्हाला की जो तुम्ही करू शकत नाही. म्हणजे काय, तुम्हाला म्हटलं 5000 नाम जप केला पाहिजे, तुम्हाला 5,100 करता का बाकी नाही, तो 5,000 कुठे करणार. मग माझे काय करा, मी करतो ना, 5,000 रुपये द्या. तोही काय करत नाही, तुम्ही 5 रुपये जर मोकळ होतो. पण दैववाद हा जो आपल्या 5वीला पुजलेला आहे त्याला पहिला बाजूला करता आलं पाहिजे. आपले विश्वासराव सारखे सगळे सेनानी मारले गेले. दैववाद हा दैववाद इतका आपल्या 5वीला पुजलेला आहे की त्याच्यातून आपल्या ठिकाणी बऱ्याच वेळेला अपयश येतं. म्हणून एक नेहमी लक्षात ठेवायचं, नशिबात असेल तसं घडतं हे खरं नव्हे, आम्ही तेच मानतोय. आणि त्या नशिबात काही झालं तरी बघा, काय कोणाचं काहीतरी झालं जर मनासारखं नाही तर आपण म्हणतो काय नशिबात आहे म्हणतो. काही एखादा मुलगा शिकत राहतो त्या नशिबातच आहे. काही एखादं लग्न केलं आणि लग्नामध्ये काही भांडण घडणार त्या नशिबात तसं आहे. म्हणजे आम्ही नशिबावर सगळं टाकून मोकळे होतो, पण तसं नव्हे. नशिबात असेल तसं घडतं हे खरं नव्हे, तुम्ही जसं घडवता तसं नशीब घडतं हे खरं आहे. दोन्ही व्ह्यू तुमच्याकडे पाहता आले की आपण घडवतो नशीब. तुम्ही जन्माला आला त्यावेळेस 5व्या दिवशी 7वी आपल्या कपाळावर लिहून जाते. हे आपल्या लहानपणापासून आपल्या मनावर एवढं ठेवलेलं आहे
अशी सटवी कोणच येत नसते. तो सटवा का येत नाही असा प्रश्न कधीच पडत नाही. आपल्या सटवीच्या नावावर मोकळे होतो आम्ही सगळे. म्हणून आपलं जीवन नशिबाने लिहिलेलं आहे, त्या नशिबात लिहिल्याप्रमाणे तुमच्या जीवनात घडत जातं. ही जी एक आपल्याकडे भ्रामक कल्पना आहे ती पहिल्यांदा आपल्याला झटकून टाकायला हवी. नशीब घडतं, दोन्ही भाग आहेत. असं नाहीये की नशीब घडत नाही. नशीब घडताच्या मागचं शास्त्र आहे. तुम्ही जे विचार उच्चार आचार करता त्याला आपण कर्म म्हणतो. कर्म म्हणजे काय? तुम्ही चिंतन करता, इच्छा करता, आशा करता, मनातल्या मनात चांगले वाईट विचार करता, त्याचप्रमाणे त्या विचाराच्या अधिष्ठान तुम्ही उच्चार करता म्हणजे बोलता, त्याचप्रमाणे तुम्ही आचरण करता. हे जे कर्म आहे ही तुमची क्रिया असते. आणि हे कर्म ज्यावेळी तुमच्याकडनं केलं जातं तर तुमच्या ठिकाणी बहिर्मन आणि अंतर्मन अशी दोन मन आहेत. म्हणजे एकच मन दोन अंगाने कार्यरत. त्या अंतर्मनामध्ये ते विचारांचे सूक्ष्म ठसे रेकॉर्ड केले जातात, होतात. केले तर लोहचुंबक आहे. लोहचुंबकाच्या समोर जर लोखंड जवळजवळ आलं की ते परत आकर्षित करतं की. तसं चांगली परिस्थिती तुमच्या वाट्याला येते, त्याला प्रारब्ध म्हणतात. म्हणजे पहिलं काय मी सांगितलं, तुम्ही जे कर्म करतात ते कर्माचे पुण्यात तुम्ही पॉझिटिव्हली सांगतात. पापात्मक ठसे आणि पुण्यात दोन्ही. अनिष्ट कर्म केलं तर पापात्मक ठसे, शुभ कर्म केलं तर पुण्यात्मक ठसे. हे दोन्ही रेकॉर्डिंग तुमच्या अंतर्मनातच होत असते. आणि अनुकूल काळ आणि अनुकूल संधी या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की पटकन ते प्रगट होत नाही, ते तुमच्याकडे स्टोअर असते. आणि अशी काही परिस्थिती किंवा अनुकूल संधी येते का परत तुम्ही ज्या पद्धती विचार करता त्याप्रमाणे जर तुम्ही चांगले विचार करत असाल, चांगले चिंतन करत असाल, चांगल्या लोकांच्या संगतीत असाल तर ती सूक्ष्म पुण्यात्मक ठसे ऍक्टिव्ह होतात आणि ती चांगली परिस्थिती तुमच्या वाट्याला आणतात. चांगली माणसं तुम्हाला भेटतात, पटकन पोटे मदत करतं, असं आपण म्हणतो ना देवासारखा माणूस भेटला. या सगळ्या गोष्टी असतात ते तुमच्या शुभ कर्माचा परिणाम असतो. त्याला म्हणतात शुभ प्रारब्ध. हे शुभ प्रारब्ध भोगत असताना पुन्हा तुम्ही विचार उच्चार आचार करत असता. आणि विचार उच्चार आचार करत असताना पुन्हा शुभ कर्म करत असाल तर अजून परत पुण्यात्मक ठसे तयार होत असतात. फॅक्टरी चालू असते आपल्याकडे, आपल्यालाच कल्पना नसते. त्या क्षणी जे तुम्ही कर्म करत असताना तुम्हाला तात्काळ चांगल्या गोष्टी मिळत असतात. त्याचं खरं कारण त्यावेळेस तुमच्या ठिकाणी शुभ नियती तयार होत असते. मग अशी प्रारब्ध सांगितलं आणि नियती सांगितलं, दोन गोष्टी. ही शुभ नियती तुम्हाला सुख द्यायला कारणीभूत ठरते. पण एखादी चांगली परिस्थिती आहे, एखाद्याकडे पैसे आहेत, सगळ्या सुखसोयी आहेत, सगळं चांगलं आहे, पण अशा वेळेला माणसाला दुर्बुद्धी सुचायला सगळं मिळालं की त्याला वाटतं की आता काय करायचं पुढे. मग तो ऐशोआराम करायच्या मागे लागतो, अय्याशी करायच्या मागे लागतो, व्यसनाच्या मागे लागतो. अशुभ कर्म व्हायला लागलं की ते पापात्मक ठसे परत कार्यरत होतात. आणि तुम्ही ह्याच वर्तमान काळात जे कर्म केलं आहे त्याचं तुम्हाला लवकर जे फळ मिळतं ते म्हणजे तुमचं शुभ नियती किंवा अशुभ नियतीच्या काळात अंगाने होत असते. आणि जी शुभ नियती अशुभ नियतीच्या अंगाने सुख दुःख मिळतं ते जर फलित होत नसेल तर ते पापात्मक किंवा पुण्यात्मक ठसे पुन्हा अंतर्मनात स्टोर होत असतात. असं एक चक्र आहे आपलं जीवनाचं. आणि जिथे स्टोर होतं ते अंतर त्याला आपण संचित म्हणतो. आपण शब्द ऐकलाय संचित म्हणजे जिथे संचय होतो ते संचित. तुम्हाला सोप्या भाषेत खरं समजा, हे कठीण वाटतं. कर्म सिद्धांत आहे. आपलं जीवन कसं चाललंय, आपल्याला सुखदुःख कसं मिळतं, या सर्व सुखदुःखामध्ये नेमकं भाग आपल्याला लक्षात घेता आला पाहिजे. आपण बँकेमध्ये पैसे जमा करतो, आपलं करंट अकाउंट असतं. करंट अकाउंट मध्ये 10,000 रुपये जर तुमचे आहेत, 10,000 फार कमी, 1,00,000 रुपये, 1,00,000 रुपये आहेत आणि तुम्हाला गरज लागली की तुम्ही काय करता, चेक काढता, चेक देता आणि मग 10,000 पाहिजे, तुम्ही 10,000 चेक दिला की 10,000 तुम्हाला मिळतात. पण एकदा अशी रक्कम कमी झाली असेल आणि तुम्ही जास्त रकमेचा चेक दिला तर ते बँक तुम्हाला पैसे देत नाही, त्यामुळे तुमचं आता क्रेडिट संपलेलं आहे सांगतात. तसंच आपल्या
ह्या अंतर्मनामध्ये डिवाइन बँक आहे. पण ह्या डिवाइन बँक मध्ये दोन अकाउंट्स आहेत आपली, एक पापात्मक ठसायचा आणि पुण्यात्मक ठसायचा अकाउंट. तुम्ही जे विचार उच्चार आचार ह्या प्रेझेंट टेन्स मध्ये म्हणजे वर्तमान काळात करत असता, शुभचिंतन करायला लागलात तर हे पुण्यात्मक ठसे ऍक्टिव्ह व्हायला लागतात. त्यांना ती प्रेरणा मिळायला लागते, त्यांना ती शक्ती मिळायला लागते आणि त्या पुण्यात्मक ठसाच्या अंगाने तुम्हाला चांगली चांगली परिस्थिती तुमच्या वाट्याला येते. म्हणून चिंतनाचा चेक तुम्ही देत असता. तुमचा चेक कुठे जातो? नेणीपूर्वक जातो. म्हणजे ह्या अंतर्मनाचं कार्य सगळं नेणीपूर्वक ऑटोमॅटिकली होतं, आपल्यालाच कळत नसतं कसं होतं माहित नाही, पण ते होतं. म्हणून चिंतन जे तुम्ही करता त्याप्रमाणे तुमचे पापात्मक ठसे का पुण्यात्मक ठसे ऍक्टिव्ह होतात. जर तुम्ही अशुभ चिंतन करत असाल ना की तुमच्या वाट्याला अनिष्ट परिस्थिती यायलाच लागते. आपल्याला कळतच नाही आपण काय, पण बऱ्याच वेळा काय होतं, एका निराशाजनक परिस्थितीत आपण अधिक निराशाजनक होतो आणि ते परत तेवढा वेळ थांबत नाही, आपण ते उगाळत बसतो. याला सांगतो, त्याला सांगतो, याला सांगतो, त्याला सांगतो, त्याला सांगतो. म्हणजे आपलं दुःख बघ आपण सांगण्याची एक अवस्था नेहमी. काय करू, असं झालं, तसं झालं, तसं झालं, तो नाही भेटला, दुसरा भेटला, काय करू, असं झालं. तीच रेकॉर्ड वाजवत असतो आणि ती रेकॉर्ड वाजवल्याच्या आपलं नुकसान हे आपल्याला माहितीच नसतं, कारण त्याच्यातून तुम्ही पापात्मक ठसे ऍक्टिव्ह करत असता आणि ते जसे ऍक्टिव्ह होतात तसे तुमच्याकडे आणखी अनिष्ट परिस्थिती यायला लागते आणि मग तुम्ही त्याला म्हणतात 7.5 लागते. 7.5 ही तुमच्या विचारातून लागते, वरून कोणी बसलेला नाही तुम्हाला 7.5 द्यायला, पण आम्ही त्याच्यात बस अडकतो. परत मग आणखी ह्या देवाकडे जा, त्या देवाकडे जा, ह्या देवळात जा, त्या तीर्थयात्रेवर जा, तिथे आणखी आम्ही पैसे खर्च करत असतो. दैववाद असा जो मी म्हणतो ना तो इथे येतो. हे सगळं आपल्या कर्मातून होतं हे आमच्या लक्षात येतं. म्हणून जो चिंतन तुम्ही जे कराल ते चिंतन असं केलं पाहिजे की तुमच्या ठिकाणी असलेले पुण्यात्मक ठसे आहेत ते ऍक्टिव्ह झाले पाहिजे, ती शक्ती तिथे प्रकट झाली पाहिजे. हे गणित तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे, हे ज्ञान आहे. पण येतो आपण जर विचार कसे करतो असं जर तुम्ही पाहिलं तर दिवसभरात संध्याकाळी एकदा बसायचं, तुम्ही दिवसभरात कसे विचार केले, कसे वागलात, कसे बोललात. इष्ट आणि अनिष्ट अशी दोन रकाने बनवायची. कोणातरी ओरडला तर अनिष्ट, दुःखदायक घटनेचं चिंतन केलं तर अनिष्ट, निराशाजनक चिंतन केलं तर अनिष्ट, कोणाबद्दल वाईट विचार आला तर अनिष्ट, कोणाबद्दल राग आला तर अनिष्ट, कोणाला आपण ताडकन बोललो, कशाची जिरवली असं जर वाटतं ते अनिष्ट. पण ज्या वेळेला अमुकाला मदत केली, अमक्याचा हिताचा विचार केला, जीवनामध्ये आपलं जीवन कसं सुंदर घडावे हा सुंदर विचार केला, देवाचं स्मरण केलं, चांगल्या लोकांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न केला, इष्ट. हे दोन्ही पेपर जर लिहायला घेतलेत तर अनिष्ट विचारांचा पेपर भरलेला दिसेल तुम्हाला आणि इष्ट विचारांचा पेपर थोडाच असणार. इष्ट विचारांचा आणि इष्ट चिंतनाचा किंवा इष्ट इच्छेचा परिणामही मिळतो आणि अनिष्ट विचारांचा चिंतनाचा तोही परिणाम मिळतो. पण ज्याचं पारड जड असतं ते तुमच्या वाट्याला लवकर येतं. कशाला आपण कसं जीवन करतो. म्हणून प्रत्येक माणसाच्याकडे पाप आणि पुण्य हे नेहमी डिपॉझिट मध्ये असतंच, जन्मोजन्मीच असतं. असं नाही आपण जन्मोजन्मीच म्हणतो, ह्या जन्माचं तर जन्माचं मागच्या जन्म कोणी बघितलं नाही, बघितलं चाललं ह्या जन्माचं बघा. का आपल्याला त्याच्यात वादात पडायचं नाही, आपल्याला फक्त सुखी कसं व्हायचं हे लक्षात घ्यायचं. म्हणून ह्या सर्वांमध्ये महत्व कशाला आहे? महत्व आहे तुम्ही ह्या वर्तमानामध्ये कोणता कसा विचार करता, कसं बोलता, कसं वागता, ह्याला महत्व आहे. त्याच्यातून हे सगळं तयार होत असतं. तुम्ही जर शुभ चिंतनच करायचं ठरवलं, शुभ इच्छाच करायच्या ठरवल्या, शुभ बोलायचंच ठरवलं, शुभ आचरण करायचंच ठरवलं, तुमच्या जीवनात परिवर्तन व्हायला लागतं. तुमच्या जीवनात चांगल्या चांगल्या घटना घडायला लागतात. हे तुम्ही करून पहा. जास्तीत जास्त आम्ही शुभ चिंतनच केलं पाहिजे, नकारात्मक विचार अजिबात करणार. कधी आपण बघा परीक्षेला जाताना छाती धडधड, त्याचं खरं कारण काय असतं? नकारात्मक विचार करायचं. आपण अभ्यास करायचा तसं होईल का, तेच प्रश्न येतील का, म्हणजे नकारात्मक विचार करतो आपण आणि त्याच्यातून तुम्हाला तशीच परिस्थिती वाटायला येते.
आपला मुलगा बाहेरगावी गेलाय किंवा बाहेर कुठे गेलाय, तो नेहमीच्या वेळेला आला नाही, तर आईचं मन कसं कातरतं ना, ते गेला असेल, काय केला असेल. त्यात कोणतरी शेजारी येऊन सांगायला लागायला लागले, अहो असं 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 वाईट वाईट घडलं, की हिचा आणखीन जीव वर खाली व्हायला लागतो. आपल्या घरचं कोणी, मुलगा असो, नवरा असो, भाऊ असो, कोणी जर दूर गेला आणि त्यावेळेला जर आला नाही, आता हल्ली बरं आहे मोबाईल चालू आहेत म्हणून पटकन विचारतात, तुमच्याकडे मोबाईल वगैरे फोन वगैरे नसायचे, मग बिचारी माऊली वाट बघत बसायची आणि वाट बघताना नुसती वाट नाही बघायची, मग ते अनिष्ट विचाराची शृंखला चालू व्हायची. आणि हे आपल्याकडे सर्रास होता, अजूनही होता. मोबाईल लागला नाही तर आपण आणखी घाबरतो, आणि मोबाईल काय नाही लागत. मोबाईल असा प्रकार आहे, नियमाने चालतो, पण मध्ये नेटवर्कचा नियम बिघडला की लागत नाही, मग आम्ही आणखीन घाबरून जातो. आणि हे सुद्धा नकारात्मक विचार करण्याचं आपला स्वभाव आहे, आणि ते तसं कधीच करू नये. मग ते न करण्यासाठी काय करावं हाही प्रश्न आहे ना. अपाय आहे तिथे उपाय आहे, दोन्ही गोष्टी तिकडे आहेत. मग अपाय जर असेल तिथे उपाय शोधता आला पाहिजे. जीवन नेहमी सांगते तिथे अपाय आहे तिथे उपाय हा असतोच. त्याचं उत्तर मी पुढे सांगतो. आधी आपण आपल्या जीवनाकडे पाहायचा प्रयत्न करतो की दैववादापासून सुटका जर व्हायला हवी असेल तर पहिलं दैववाद म्हणजे नेमकं काय हे आपण आधी कळून घेतलंय, की आपलं जीवन कसं चाललंय. आपला हा कर्म सिद्धांत मी म्हटलं सांगितलं. माणूस जन्माला जो येतो आणि त्याला जे शरीर मिळतं हे त्याचं प्रारब्ध असतं. एखादं मूल गुटगुटीत असतं, एखादं मूल आजारी येतं, एखादं मूल श्रीमंताच्या घरात जन्माला येतं, एखाद्या मुलाला 2 वेळाचं अन्न पण मिळू शकणार नाही अशा परिस्थितीत जन्माला येतं. एकाच क्षणी जन्माला आलेल्या मुलांमध्ये हा एवढा मोठा फरक कळतो. तुम्ही म्हणाल एकाच क्षणी जन्माला कुंडलीवर बघतो, मग एकाच क्षणी जन्माला आले मुलं अशी वेगवेगळी का, तर कुंडलीप्रमाणे जर व्हायला हवं असेल एका क्षणी झाले जन्म, मग ती सगळी सारखी झाली पाहिजे होती. त्यांच्याकडे सगळं सारखंच भाग्य असायला पाहिजे होतं. हा कधी आपण संशोधन ह्याच्यावर कधीच केलं नाही. पण ह्याचं खरं कारण म्हणजे त्याचं शुभ किंवा अशुभ प्रारब्ध शरीर रूपाने, परिस्थितीच्या रूपाने, आई वडिलांच्या रूपाने त्याच्या वाट्याला येत असतं. त्याचं प्रारब्ध, पहिलं प्रारब्ध सुरू. म्हणून गेल्या जन्मात आपण म्हणतो जन्म का, पूर्वजन्म का मानायचा. पूर्वजन्म एवढ्यासाठीच तुम्हाला मानावं लागेल की हा कर्मसिद्धांत जर तुमच्या लक्षात आला तर गेल्या जन्मात असलेल्या पाप पुण्याचे जे ठसे आहेत, आणि आपल्याकडे नेहमी सांगतो वासनेच्या अंगी दुसरा जन्म येतो. वासना म्हणजे ती इच्छा असते, मृत्यूच्या वेळेला जी इच्छा असते ना, ती इच्छा तुम्हाला दुसऱ्या जन्माकडे वळवते. म्हणून जड भरताची आपल्याला फार मोठी गोष्ट सांगितली जाते. जड भरताची गोष्ट माहिती असेल सगळ्यांना. जड भरत म्हणजे ज्याच्या नावाने आपलं भारत हे नाव दिलंय तो भरत ऋषी. तो पूर्वी भरत राजा होता, चक्रवर्ती राजा होता. मग त्याने आपल्याकडे जसं नंतर अमुक एक वय झाल्यानंतर रिटायरमेंट आपल्याकडे असतात, तिथे ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ, संन्यासाश्रम, वानप्रस्थाश्रम असे प्रकार केले. म्हणून ते आपल्या पुढच्या काळामध्ये जंगलात येऊन तपश्चर्या करत ज्ञानी होते. आणि ज्ञानी असल्यामुळे त्यांना सगळं ज्ञान होतं. आणि तपश्चर्या करताना त्यांना एक दिवस तिथे नदी वाहत होती आणि एक हरिणी पाणी प्यायला आली होती. आणि त्याच वेळेला एका सिंहाने डरकाळी फोडली. त्या डरकाळी फोडल्यामुळे ही हरिण एवढी गर्भगडी झाली की तिच्या पोटामध्ये जे बाळ होतं तिथे बाळंतीण झाली आणि स्वतः मरण पावली. ते बाळ त्या भरत ऋषीने, म्हणजे पूर्वीचा तो भरत राजा होता, त्या भरत ऋषीने घेऊन आपल्या झोपडीत आणलं. लहानपणापासून त्या हरणाला, बाळाला, पाणसाला त्यांचा लळा लागला आणि भरताला त्यांचा त्याचा लळा लागला. हे नेहमी असतं आपल्याकडे. एवढा लळा लागला की प्रत्येक गोष्ट, कुठे ते हरिण बाहेर गेलं तरी ह्याला काळजी लागली कुठे गेलं म्हणून. आपणही करतो की नाही, आपला कुत्रा जर बाहेर कुठे गेला आणि आला नाही तर कुठे कुत्रा गेला शोधायला निघतो की नाही आपण. एखादा लहान पिल्लू घेतलं तर बघा कसे हाल असतात आपल्याला. आणि बराच काळ गेल्यानंतर ज्या मृत्यूचा समय आला त्या भरताला त्या हरणाची आठवण आली. अरे माझ्यानंतर त्या हरणाचं कोण बघणार. आणि हा जो विचार आहे तिथे त्यांचा मृत्यू झाला त्या विचारात. म्हणून त्याच्यानंतर दुसरा जन्म जो सांगितला गेला तो म्हणजे त्यांचा हरणाचा विचार. हरणाच्या चिंता हरण झाले.
ज्ञानी होते पण हरणाचा जन्म आला. बघा मी काय सांगतो, हे सगळं जे आहे ते पुराणात जे सांगितलं त्याची गोष्ट मी त्याच्या मागे कर्मसिद्धांत आहे ते सांगण्यासाठी सांगतोय. पुराणातल्या गोष्टी मी सांगत नाहीये, बोध घ्या. तर हरणाच्या जन्माच्या वेळेला परत तिथे एका शिकाऱ्याने त्यांना मारलं आणि ते ज्ञानी असल्यामुळे त्यावेळेला ते सावध होते. त्यांनी त्यावेळेला त्याचा दुसरा कसलाच विचार करत नव्हते. आपण पूर्वीचा जन्म त्यांना आठवत होता, त्यामुळे तुरंत माणसाचा जन्म होता. ते एका ऋषीच्या कुटुंबात जन्माला आले, पण ह्यामध्ये इतके सावध होते की जन्माला आल्यामध्ये बोलतच नव्हते कोणाशी, कोणाच्या मोहमायात अडकायचं नाही. आणि त्यामुळे त्यांचं नाव जड ठेवलं. हा जड भरत आहे म्हणून. जड म्हणजे बोलत नाही, जीभ जड असं काय म्हणतो, त्यांची जीभ जड आहे. पण त्याची जीभ वगैरे जड नव्हती. त्यांना आता ह्यावेळेला कोणाच्या मोहमायात अडकायचं नव्हतं म्हणून ते बोलतच नव्हते जन्माला आल्यापासून. पण अति मोठे झाले, वय वाढलं, ते एकत्र सगळं काम बिम करायचे आई वडिलांनी सांगितलेलं, पण कोणाशी कसलाही संबंध ठेवायचा नाही एवढ्या एका ठाम मतावर तसेच बसले होते. आणि एकदा ते एका झाडाखाली बसले असताना तिथला राजा चालला होता आणि त्यांचे भोई जर थकले होते, तर तिथल्या त्यांच्या सरदाराने हा धट्टाकट्टा माणूस बघतो म्हणून त्याला भोई म्हणून बोलवलं. तर ते त्यांनी पालखी घेतली. त्यांच्याकडे तो कसलाच अहंकार नव्हता, कारण त्यांना सतत स्मरण नेमकं कळलं होतं, कारण त्यात तेवढा अभ्यास झालेला होता. पण त्यावेळेस त्यांच्या पायाकडे मुंग्या यायला लागल्या. मुंग्याचा एक वारुड म्हणून ते अशा चालायला. तर राजा लागला, सरळ तुला चालता येत नाही का? आणि त्यावेळेला त्यांनी जीवनाचं एक रहस्य त्यांना सांगितलं की प्रत्येक प्राणी मात्रामध्ये एक ईश्वरी तत्व नांदतं. राजाला ते वेगळं वाटलं की हा न बोलणारा मुका म्हणणारा माणूस असा कसा बोलला. आणि मग त्यांच्याकडे त्यांनी उपदेश घेतला वगैरे. आणि त्याच्यानंतरची जी गोष्ट आहे त्याची पुढे पुढे केलेली. पण महत्वाचा मुद्दा काय, मृत्यू समयी ज्या पद्धतीचं तुमचं चिंतन असतं, जी वासना असते, त्याप्रमाणे दुसरा जन्म येतो. आणि त्याच वेळेला ही शुभ प्रारब्ध अशुभ प्रारब्ध रूपाने आपल्या वाट्याला हा देह येतो. ही जी परिस्थिती असते त्या परिस्थितीत ते बाळ जसं जसं मोठं होत जातं, त्याच्यावर जे संस्कार होतात त्याप्रमाणे ते विचार उच्चार आचार करायला लागतात. पण त्यावेळेस त्याचं कर्म, त्याच्याकडे इच्छा जबरदस्त असेल तर तो परिस्थिती बदलू शकतो. पण जर तो त्या परिस्थितीत तसाच गुंतला गेला तर तिथे तसं अडकून राहतो आणि त्या परिस्थितीचा त्याला भेद करता येत नाही. आपल्याला नेमकं लक्षात काय घ्यायचं त्यातून, तुम्हाला विचार कसा करता आला पाहिजे, चिंतन कसं करता आलं पाहिजे, इच्छा कशी धरता आली पाहिजे, की जीवनामध्ये आपल्याला सगळे चांगले परिणाम मिळू शकतो. कारण हे सर्व करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. त्यासाठी जीवनविद्येने एक महान सिद्धांत मांडला, तो म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. की तुम्हीच तुमच्या जीवनाचं शिल्प घडवू शकता. आणि हे घडवण्याचं सामर्थ्य मानवी देहामध्ये आहे, मानवी मेंदूमध्ये आहे. ते कर्म स्वातंत्र्य तुमच्याकडे आहे. म्हणून हे सगळे नियम जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतले, वैश्विक नियम, आपल्या जीवनाचे नियम, की तुम्ही जे विचार करता त्याप्रमाणे तुमच्या जीवनाला आकार येतो. जसा तुमचा विचार तसा जीवनाला आकार. एकदा जर तुम्हाला व्यवस्थित समजलं तर विचार करताना आपण विचार काय करतो ह्याचा विचार करायला शिकलं पाहिजे. आणि तुम्ही जर तरी शिकला नाही तरी विचार तुमचे विचार करतच असतात नियमाप्रमाणे. हे परत लक्षात ठेवा. म्हणून अत्यंत सावधपणे आपल्याला या विचारांकडे पाहता आलं पाहिजे. त्यासाठी परमेश्वर, धर्म, संस्कृती, नियती हे सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने बघायला शिकलं पाहिजे. जीवनविद्येने प्रत्येक गोष्टीची व्याख्या केली आहे. जो अनंत परमेश्वर वेदाने सांगितलेलं आहे की ज्याला नेती नेती म्हणत वेद मागे सरले, की वेदही त्याचं वर्णन करू शकत नाही, ते म्हणजे त्याचं निर्गुण स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. परमेश्वर हा निर्गुण आहे, निराकार आहे, अदृश्य, अव्यक्त आहे. हे जे वर्णन आहे तो एकच आहे. सोप्या भाषेत सांगायचं ते चैतन्य स्वरूप आहे. हे जे चैतन्य स्वरूप असं जे निर्गुण स्वरूप आहे त्या स्वरूपातूनच सगुण आणि साकार रूप व्यक्त झालेलं आहे, प्रकट झालेलं आहे. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर माऊली सांगतात, अव्यक्त निराकार नाहीच्या आकार जेथून चराचर त्याचे भजे.
हे जे स्मरण आहे निर्गुण स्वरूपाचं आहे, पण ते आपलं निर्गुण स्वरूप समजत नाही. म्हणून परत संतांनी जे सांगितलं की सगळं विश्व जे आहे, जे प्राणी मात्र जे आहे, जे भूतमात्र जे आहे, ती चैतन्य शक्ती त्या पदन प्रकट झाली. सर्व उपाधी माझे गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारी. तत्वज्ञ संत, ज्यांना तत्वाची जाण आहे ते संत स्वीकारतात. तत्व म्हणजे त्याला तुम्ही आत्मतत्व म्हणा, स्वरूप म्हणा, परमेश्वरी शक्ती म्हणा. त्या परमेश्वरी शक्तीची जी जाण आहे ज्या संतांना, ते स्वीकारतात. काय स्वीकारतात? सर्व उपाधी माझी, झाड, पशु, पक्षी, प्राणी मात्र जे जे आहे तिथे ती ईश्वरी शक्ती नांदते. म्हणून एका ठिकाणी परत सांगतात, जे जे भेटे भूत ते ते जाणे जे भगवंत, हा निश्चित भक्तियोग जाण माझा. निश्चित भक्तियोग सांगितला, असा तसा भक्तियोग नाही सांगितला. शब्द इतके परफेक्ट आहेत की निश्चित भक्तियोग कोणता, की जे जे तिथे तिथे पाहाल तर ती परमेश्वरी शक्ती आहे, ती ईश्वरी शक्ती आहे. स्मरण आपल्याला झालं म्हणजे आम्हाला ते कधीच होत नाही. आम्हाला समोरचा माणूस दिसला, काय दिसतं पहिलं, त्याचं काय चुकतं, त्याच्याकडे काय दोष आहे, हे जास्त आम्ही पाहतो. माणूस म्हणून नंतर पाहतो, पण तिथे ही ईश्वरी शक्ती आहे म्हणून आम्ही पाहत नाही. आम्ही विचार करण्याची पद्धती तर चुकते आमची. आणि म्हणून ही जी परमेश्वरी शक्ती आहे त्याचं एक वर्णन की हे सगळं निसर्ग नियमाने चाललेलं आहे. म्हणून परमेश्वराची एक व्याख्या जीवन जगतात. निसर्ग नियमासहित स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. व्यवस्था सांगितली, जे जे व्यक्त झालंय ते व्यवस्था रूपाने व्यक्त आहे. माणूस म्हणून जेव्हा म्हणतात ती एक व्यवस्था आहे, मानवी देह एक व्यवस्था आहे. कुत्रा म्हटलं की त्या कुत्र्याचे नाव देतो ज्या व्यवस्थेला, ती एक व्यवस्था आहे. तिथे नियम आहेत, विशिष्ट नियमाने ते कार्यरत होतं, विशिष्ट नियमाने त्याची निर्मिती आहे. पक्षी म्हटला त्याची निर्मिती त्या विशिष्ट नियमाने, ते उडतं वगैरे सगळं आहे. माणूस उडू शकत नाही, पक्षी उडू शकतो, हे नियम आहेत. माणसाला अशी बुद्धी आहे की त्याने विमानातून तो उडायला लागला. हे नियम तुम्हाला सांभाळले की होता. तुम्ही म्हणाल आकाशात उडत तर तुम्ही उडू शकणार नाही, पण ते नियम काय बघितले म्हणजे त्याच्यातून विमान तयार झालं आणि त्या विमानात तुम्ही बसायला लागला, तुम्ही पक्षापेक्षाही उंच उडायला लागला. पाण्यात तुम्ही जास्त वेळ राहू शकत नाही, पण पाण्यात तरंगणारं जहाज जेव्हा बनवलं किंवा पाणबुडी बनवली, तुम्ही आरामात अगदी देव माशापेक्षाही खोल जाऊ शकला. एवढं बुद्धीचं सामर्थ्य आहे आपल्याकडे. म्हणजे नियम समजले पाहिजे. एकदा नियम समजले की तुम्हाला सगळं काय मिळू शकतं. म्हणून परमेश्वरी शक्ती म्हणजे काय, निसर्ग नियमासहित स्वयंचलित स्वयंनियंत्रित. नियम कसे आहेत? स्वयंचलित स्वयंनियंत्रित आहेत. कोणी बनवलेले आहेत का? काही कळणार नाही. माणूस म्हणून कोणी अमक्यान तमक्यान बनवलं असं काही सांगता येत नाही. स्वयंचलित स्वयंनियंत्रित. थोडक्यात एक सांगतो, आपल्या ठिकाणी जे रक्त बनत आहे कसं बनतं माहित नाही, त्याचा अजूनही शोध लागतोय. पण हे जे बनतं ते किती बनतं, ते आपले पाणी टाकी, आपण पंपाचा पाणी टाकीवाली ओव्हरफ्लो होतं ना, तसं एवढं नाही बनत की आपल्या नाका तोंडातून पण बाहेर पडायला लागतं. बरोबर कंट्रोल, स्वयंनियंत्रित आपोआप निर्माण होतं, स्वयंचलित. म्हणून स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक म्हणजे सहज. तिथे कसलाच आटापिटा नाही. लहान मुलांना दात येतात का? आटापिटा आहे का? येतात, जरा त्रास होतो एवढंच, पण आपोआप दात येतात. आपल्या तोंडात दात कसे आले माहित नाही, पण दात पडला तर लावण्यासाठी डॉक्टरकडे जायला किती खेपा मारावा लागतात आणि किती पैसे खर्च करावे लागतात. स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक, नैसर्गिक सहज अशी पद्धतशीर व्यवस्था आहे. तुम्ही परमेश्वरी शक्ती जर अशा पद्धतीने पाहायला लागला की जे 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 दिसे ती व्यवस्था रूपाने हा परमेश्वर आहे, की तिथे नियमाने चाललेलं आहे, तर तुम्हाला लक्षात येईल की आपलं पुढचं काय नेमकं लक्षात घ्यायचं. म्हणून हे जे नियम आहेत, ह्या नियमातूनच तुम्हाला चांगले किंवा वाईट परिणाम मिळत असतात. त्या नियमांना तुम्ही ज्या पद्धतीने तुमचं कर्म जोडता त्यातून तुम्हाला चांगले वाईट परिणाम मिळायला लागतात. आणि म्हणून इष्ट अनिष्टकारक चैतन्य शक्तीचे निसर्ग नियम, त्यांचे मानवी जीवनावर भले बुरे परिणाम लक्षात घेऊन मानवी कल्याणासाठी स्वीकृत केलेली विचारधारणा म्हणजे धर्म. आतापर्यंत धर्माचा अशी व्याख्या कोणी केलेली नाही. धर्म सुखासाठीच केले. कोणताही धर्म असं नाही म्हणून मी आपण हिंदू धर्म म्हणतो, जगातले अनेक धर्म, सगळे धर्म का मानवी जीवन सुखी होण्यासाठी केलेले आहेत. पण त्याच्यातून मानवी जीवन सुखी किती झाला परत विचार करण्यासारखा भाग आहे. का असं झालं की आमचा धर्म श्रेष्ठ, तुमचा कनिष्ठ.
त्याच्यातून आम्ही पुन्हा आमचे विचार बिघडवले. आम्ही श्रेष्ठ तुम्ही कनिष्ठ, ह्याच्यातून आम्ही इतके बिघडून घेतलं की जगामध्ये ही सगळी ज्या दुःखद घटना घडतात त्याला मुख्य कारण म्हणजे आमचं विचार प्रदूषण आहे. आम्ही म्हणतो पाण्याचं प्रदूषण झालं, हवेचं प्रदूषण झालं, असे ना आम्ही नेहमी सगळं ओरडत असतो. पण या सर्वाला मुख्य कारण म्हणजे आमचं विचार प्रदूषण असतं. विचार प्रदूषण म्हणजे हे अज्ञानातून झालेलं विचार प्रदूषण. आणि म्हणून धर्म म्हणजे सुखाची धारणा जिथे होते त्याला म्हणतात धर्म. म्हणून इष्ट आणि अनिष्टकारक चैतन्य शक्तीचे निसर्ग नियम त्यांचे मानवी जीवनावर भले बुरे परिणाम लक्षात घेऊन मानवी कल्याणासाठी स्वीकृत केलेली विचारधारणा म्हणजे धर्म. हे जर तो ज्या वेळेस धर्माची व्याख्या ज्याला कळेल तो धर्माकडे पुढेच भांडण नट्य करणार. त्याच्याही पुढे संस्कृती म्हणजे काय, इष्ट अनिष्टकारक चैतन्य शक्तीचे निसर्ग नियम त्यांचे मानवी जीवनावर भले बुरे परिणाम लक्षात घेऊन मानवी मनावर जे संस्कार केले जातात त्याला संस्कृती म्हणतात. आपण आतापर्यंत काय म्हणतो बाबा निरनिराळ्या संस्कृती आहेत, निरनिराळ्या धर्माच्या संस्कृती आहेत, पण त्याच्यातून कल्याणाची जर भावना असेल, कल्याणाची धारणा असेल तर ती संस्कृती. तिथे जर अकल्याण होत असेल तर ती संस्कृतीच नव्हे. इष्ट अनिष्टकारक चैतन्य शक्तीच्या निसर्ग नियमाना आपण जेव्हा कर्माच्या द्वारे गती देतो त्याच्यातून जी घडते ती नियती. तर नियती मगाशी मी सांगितलं ते सिद्धांत कसा आहे. म्हणून इथे सगळं काय तुमचं कर्म महत्वाचं आहे. तुम्ही विचार काय करता, उच्चार काय करता आणि आचरण काय करता ह्याला इतकं महत्वाचं असतं आणि तिथे आम्ही दुर्लक्ष करतो. तुम्ही चालता कसे, बोलता कसे, तुमची देहबोली कशी आहे त्याच्यावर तुम्हाला सगळा पण. तुम्ही एखादा माणसं बाहेरून समोर आल्यानंतर तुम्हाला राग होते का त्याचा, त्याची चालण्याची पद्धत म्हणा किंवा काय बोलण्याची पद्धत म्हणा आवडत नाही आपल्याला. का असं होतं की तिथे तशा पद्धतीचं काहीतरी प्रगतीकरण होत असतं. म्हणून मग आपल्यामुळे कोणाला राग येऊ नये म्हणून आपण कसं चालायचं हे तर शिकलं पाहिजे की नाही. हा जो विचार आहे की तुम्ही जो विचार कराल, उच्चार कराल, आचार कराल त्याने तुम्हाला सुखच मिळालं पाहिजे, यशच मिळालं पाहिजे. त्या पद्धतीने विचार करायला शिकलं पाहिजे. पण मगाशी म्हटलं आईच उदाहरण दिलं, मी नंतर सांगेन, सोडणार नाही विषय, सांगून ते मोकळा होईल मी. कारण त्यासाठी आलो की ज्या वेळेला तुम्हाला असे निराशाजनक विचार येत असतील त्यावेळेस सावध व्हा आणि सगळ्यांची मुलं अगदी वेळेवर घरी येणार आहेत, सुखरूप घरी येणार आहेत असा विचार करायचा. त्याच्यावरून आणखी सोपा उपाय आहे की म्हणजे विश्व प्रार्थना जे आम्ही म्हणतो की ईश्वर सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ईश्वरात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझं गोडनाम मुखात कटला. हा विचार करा. इथे तुम्ही चिंतन, तुमचं अनिष्ट चिंतनाला तिथे छेद द्या. तुम्ही बघा एखाद्या निराशाजनक विचार करता, चिंतन करता, चिंता करता, चिंता करणं अनिष्ट चिंता जास्त करत म्हणून चिंता म्हणतो. आणि असं करता करता तुम्ही डोळे बंद करताना इथे हात तरी लावता, कपाळाला हात लावतात, इथे डोळे बंद होतात, त्यावेळी खाडखट डोळे उघडा. कारण त्यावेळेला तुमचं आज्ञाचक्र जर ज्यावेळेला होतं त्यावेळेला इथे हे आज्ञाचक्र आहे. अंतर्मनामध्ये ते विचार डायरेक्ट जायला लागतात. अंतर्मनामध्ये विचार ते तुमच्या जीवनात आकाराला येतात. म्हणून अनिष्ट चिंता आली की अनिष्ट विचार केला डोळे बंद करायचे आणि डोळे उघडा आणि परत इष्ट चिंतन करायला पाहिजे, सावध राहायला पाहिजे म्हणतो ना. हा विवेक, विवेक असतो हा विवेक आहे की अनिष्ट चिंतन आपल्याकडे होता कामा नये, इथे सावध राहा. आणि जो सदा सावध तो सदा सुखी. फक्त एवढंच लक्षात आहे, थोडं पण भरपूर कठीण पण आहे तसं, इतकं सोपं म्हणता येणार नाही. आपल्या शेजारचा मुलगा अधिक यशस्वी होत असेल, आपल्या मुलाला कमी मार्क मिळत असतील तर आमच्याकडे पटकन अनिष्ट चिंतन होते. कदाचित असूया निर्माण होते. असूयेचं रूपांतर मत्सरात होतं, मत्सराचं रूपांतर द्वेषात. सावध व्हा. ज्या मुलाला चांगले मार्क मिळतात तो त्याचा चांगला अभ्यास करतोय की चांगला करतोय म्हणून होतात, आपल्या मुलांनी तसाच अभ्यास करावा असा विचार करावा. कंपॅरिझन असं करू नका. मुलांनाही आपण कंपॅरिझन, बघ त्याला किती चांगला कर, तो कसा आहे, तू बघ कसा, असं कधीच कंपॅरिझन करू नका. आम्ही त्यावेळेला त्याच्या मनाला आघात करत असतो हे आमच्या लक्षात येत नसतं. म्हणून क्षणोक्षणी तुम्हाला अशा अनेक गोष्टी आहेत की सतत आपण काही ना काही नकारात्मक विचार कुठे ना कुठे करत असतो. तुम्हाला कधी गोष्ट बघा, तुम्ही घरामध्ये बोलताना मुलाला आईला मुलाने विचारलं पहिला नाही हे उत्तर देतात. आपण जाऊया का, नाही रे,
सवय असते आपल्याला, नाहीच म्हणायची सवय असते, पटकन हो म्हणतच नाही आम्ही आता. मग ते रडायला लागलं, बोल ते मस्का लागलं, मग आपण हो म्हणतो, ती वेगळी गोष्ट असते. पटकन आधी नाही म्हणायची सवय लागलेली असते आपल्याला, हे नकारात्मक. पटकन कोणती नाही म्हणणं बघा, 10 वेळा विचार करा. योग्य ठिकाणी नाही म्हणायचं, वेगळं हो म्हणायचं पाहिजे असं नाही. कुठे नाही म्हणायचं हे शिकलं पाहिजे आपल्याला. पण बऱ्याच वेळेला नाही म्हणायची तरी भिडस्त स्वभाव असला तर आपण नाही म्हणत नाही. असंही होतं, काही गोष्टी करायला जातात आणि तुम्हाला नाही म्हणायचं असतं, मग कसं म्हणायचं? जिथे नाही म्हणायचं नाही म्हटलंच पाहिजे, पण ते विचारांची नाही म्हणा. पण सगळ्याच गोष्टी नाही म्हणायला लागला तर ते नकारात्मक असतं. आणि म्हणून प्रत्येक वेळेला आपल्याला जो कसा विचार केला पाहिजे तर तो शुभच असला पाहिजे. निसर्ग नियमाशी सुसंगत म्हणजे शुभ. परत सांगतो मी, निसर्ग नियमाशी सुसंगत म्हणजे शुभ. श्रीकृष्णाचं जर चरित्र जर तुम्ही पाहिलं तर श्रीकृष्णाचं सर्व वागणं होतं ते निसर्ग नियमाशी सुसंगत होतं. लोक म्हणायचे श्रीकृष्ण पुढे खोटं बोललाय, कृष्ण नीती म्हणून काहीतरी वेगळं नाव दिलं गेलं त्याला. तर महाभारतातल्या ज्या गोष्टी वाचल्यात ना, तर तुम्ही बघा की भीष्म ज्या वेळेला सेनापतीपद घेतलं, त्या भीष्माचा का शूर योद्धा पांडवांकडे पण नव्हता. श्रीकृष्णाने युक्ती केली, काय केली? द्रौपदीला पाठवलं. आपल्याकडे पूर्वी डोक्यानं पदर असा झाकला जायचा चेहरा, संध्याकाळच्या वेळेला द्रौपदीला पाठवून त्यांना नमस्कार करायला पाठवलं. त्याने तिला आशीर्वाद काय दिला? अखंड सौभाग्यवती, म्हणजे तुझ्या कोणत्याही पतीला मी मारणार नाही. अभय घेतला ना पांडवांना. म्हणजे या युद्धाच्या परिस्थितीत सुद्धा समोरच्या माणसाची मानसिकता कशी ओळखून आपल्या चांगल्या कृष्णाने स्वतःच्या स्वार्थासाठी काही कधी केलेलं नाही, समाज हितासाठी केलेलं आहे, हे परत लक्षात ठेवा. म्हणून कृष्णाचं चरित्र म्हणजे हे आदर्शवत चरित्र आहे. प्रतिज्ञा मोडली त्याने, भीष्माने प्रतिज्ञा नाही मोडली, म्हणून भीष्म मोडले गेले. श्रीकृष्णाने प्रतिज्ञा घेतली होती, मी कधी हातात शस्त्र घेणार नाही. पण ज्या वेळेला भीष्म चालून आले आणि सगळ्यांना हरवत होते, त्यांचं शौर्य इतकं उच्च अवस्थेत गेलं होतं, त्यावेळेला श्रीकृष्णाने हातातलं रथाचं जे चक्र होतं ते हातात घेऊन त्याच्या समोर उभा राहिला. आणि त्यावेळेला भीष्माने आपलं युद्ध थांबवलं आणि त्याने विचारलं, तू प्रतिज्ञा केली होतीस ना, पण चांगल्या हितासाठी प्रतिज्ञा तोडायला काही हरकत नसते, हे त्या श्रीकृष्णाच्या चरित्रातून समजलं पाहिजे. खोटं कुठे बोलायचं, चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोलायला काही हरकत नसते. एखादा आजारी माणूस आहे, अगदी घडलेलीच गोष्ट सांगतो, आजारी माणसाचा होता. आमची मावशी जरा स्थूल होती नेहमीपेक्षा, आणि माझा एक मित्र जे हॉस्पिटल नवीनच डॉक्टर झाला होता, म्हणजे शिकत होतो 3rd इयरला. मी सांगितलं, बघ तुला आजार आहे ना, आपण जाऊया चल जे हॉस्पिटलला, माझा मित्र आहे. बरं वाटतं ना माझा मित्र सांगत. आणि मी त्याच्याकडे घेऊन गेलो, त्याने चेकअप वगैरे सगळं विचारायला मदत केली. तिला मधुमेह झाला होता आणि शुगर खूप होती, तर ते वाचलं. नवीन नमका डॉक्टर होता ना, त्याला पण अगदी उत्सुकता होती. आणि तो म्हणा, तुम्ही अजून जिवंत कशावर राहिला, एवढा शुगर येतो? खूपच शुगर होती, त्याचा काय चुकला नव्हता, वैद्यकीयच्या भाषेत म्हणायचं. पण कुठे काय बोलायचं कळलं पाहिजे ना. ते माझी मावशी मला म्हणाले, हा डॉक्टर आहे की यम आहे. त्याच्यानंतर ती फार वर्ष जगली, आज नाहीये ती. पण खोटं बोलायचं की खरं बोलायचं हे कसं असतं ते तुम्ही पहा ना. एखादा माणूस खरोखर जाणार असेल तर, पण तू जाणार म्हणून सांगितलेला काय उपयोग आहे? तो 4 दिवसात जायचं तर पहिल्याच दिवशी दुःखाने मरून जाईल ना. तर त्याला अधिक आनंदाने सुखाने कसं जाता येईल त्यासाठी तुम्हाला खोटं बोलायला काही हरकत नसते. कुठे खोटं बोलायचं ते मी सांगतो तुम्हाला. हा, स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्हाला उगीच कोणाची फसवत असेल तर खोटं वाईट, पण कोणाचं जर अहित होत असेल तर सत्य बोलणंही वाईट. म्हणजे सत्य आणि असत्याची भाषा सुद्धा तुम्ही लक्षात घ्या कशी आहे. निसर्ग नियमाशी सुसंगत कसं वागलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही म्हणाले खोटं बोलायला शिकवताय, असं ना. लोकांचं भलं कसं होईल ह्याचा विचार करा. म्हणून फक्त मलाच हवं आणि मीच सुखी झालो पाहिजे हा विचारही अविचार आहे असं मी म्हणतो. कारण त्याच्यात आपण संकुचित होतो, आपल्यापुरती पाहतो. अतिरेकी आपल्या भारतात घुसून वाटेल ते करू शकतात का?
कारण आम्ही आपल्यापुरती पाहतो, आमचं लक्षात नसतं आणि त्या घरात तो असा वेगळा माणूस याचा लगेच त्याची चौकशी करणं किंवा त्याच्याबद्दल माहिती घेणं असं कधीच होत नाही. त्यामुळे कोणी येऊन कुठे जाऊन कुठे काही करून जातो, मग आपल्याला काहीच कळलं नाही असं म्हणतात. पोलीस काय करणार, सगळीकडे त्यांच्याकडे डोळे लागलेले आहेत. आपल्याही तेवढ्याच मोठ्या चुका असतात. आपलाही आपल्या राष्ट्राचा समाजाचा विचार करण्याची इच्छा झाली पाहिजे की आपल्या समाजामध्ये शांती सुख समाधान नांदलं पाहिजे, याचा आपणही विचार केला पाहिजे. आणि म्हणून फक्त मी सुखी झालो पाहिजे असं नका म्हणू, आपण सर्व सुखी झाले पाहिजे हा महत्वाचा विचार करा. की सर्व सुखी होणं, की सर्वांच्या सुखाचा विचार करणं हा सकारात्मक विचार आहे, ज्याच्यातून तुम्ही सुखी व्हायला लागता. आपल्या पुराणात सुंदर गोष्टी आहेत, आम्ही फक्त त्यात चमत्कार म्हणून पाहतो पण त्याचा बोध घेत नाही. भस्मासुराची गोष्ट सुंदर आहे आपल्याकडे. भस्मासुराने 12 वर्ष तपश्चर्या केली. शंकर भगवान प्रसन्न झाले आणि जो 12 वर्ष देवाचं नाव घेतो काही मागाव काय, लोकांसाठी राख मागितली. तो कसली तपश्चर्या करतो, देव झाले. तपश्चर्यातून मनाचं शुद्धीकरण झालं पाहिजे. देवाचं स्मरण त्याच्यात काय खरं व्हायला पाहिजे, देवाचं मनाचं शुद्धीकरण झालं पाहिजे, सर्वांच्या भल्याचं चिंतन झालं पाहिजे. पण भस्मासूर कसा होता कोणास, पण त्याने शंकराकडे ज्याच्या डोक्यात हात ठेवीन त्यासाठी राख मागितली. म्हणजे सर्वांसाठी काय मागितली, राख मागितली. शेवटी शंकराच्या डोक्यात धावला राखायला, ज्याने वर दिला त्याच्या डोक्यावर हात ठेवायला धावायला लागला. आणि तिथे विष्णूने मोहिनी रूप घेतले वगैरे आपल्याला सगळ्यांना गोष्ट माहिती असेल. आणि मोहिनीने स्वतःच्या डोक्यात ठेवला, तसा भस्मासूर स्वतःच्या डोक्यात हात ठेवला आणि शेवटी भस्मासुराची सुद्धा राख झाली. सर्वांसाठी जो राख मागतो त्याची राख होते. दुसऱ्यासाठी जो कबर खणतो तो तिथेच पडतो. जो दुसऱ्याला तलवारीने मारतो तलवारीने मरतो. जसं पेरावं तसं उगवतं. ह्या सगळ्या म्हणी आम्हाला माहिती आहेत, पण ते आपण नकारात्मक दृष्टीने पाहतो. सकारात्मक दृष्टीने का नाही पाहत. दुसऱ्यांचा जो भलं करतो त्याचं भलं होतं. दुसऱ्यांचा मदत करतो त्याला लोक मदत करायला धावतात. ह्या दृष्टीने आम्ही पाहत नाही. आम्ही नकारात्मक दृष्टीने हे म्हणी वापरलेले आहेत. काही झालं की बघा पेरावं तसं उगवतं ना. चांगल्या गोष्टीला म्हणत नाही आम्ही पेरावं तसं उगवतं. खरं चांगल्या गोष्टीने पाहिलं पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा की जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचं हित करता, लोकांच्या हिताचं चिंतन करता, तेव्हा तुमचं हित सहज होतं. कारण मगाशी तो कर्मसिद्धांत सांगितला त्याचा तिथे संबंध आहे. म्हणून सगळ्या अंगाने जेव्हा तुम्ही विचार करता की आपला जन्म कशासाठी आहे, परत प्रश्न आहेच, प्रश्न उत्तर दिलंच नाही मी. प्रश्न भरपूर आहे तो. खरं म्हणजे किती वेळ लागतो तुम्हाला झोप यायला लागेल तर सांगा मला. आपला जन्म कशासाठी, आपण जगतो कशासाठी, असा तुम्हाला प्रश्न आहे. तुम्ही कशासाठी जगता, तुम्हाला जीवनात काय हवं, काय हवं सांगा. उत्तर द्या, म्हणजे आपल्याला उत्तर शोधता येईल. काय हवं तूच सांग ना. काय हवं, कशासाठी आपण जीवन जगतो. विचार करा ना. काय उत्तर देऊन चूक दिलं म्हणून काय नापास वगैरे करणार नाही. विचार करायला शिकला पाहिजे ना प्रत्येकाने. आपण का जगतो आहोत, आपण जीवन का जगतो आहोत, कशासाठी जगतो आहोत. प्रत्येक माणसाला काय हवं असतं जीवनात, सुख हवं असतं. माणसाला खूप पैसे हवे असतात. का हवे असतात, त्याला वाटतं खूप पैसे मिळवले की मी सुखी होईल. माणसाला सत्ता हवी असते. का हवी असते, सत्ता मिळाली की मी सर्वांना सत्ता गाजून सुखी होईल. बघा तुम्ही सगळ्या गोष्टीचं जर कन्क्लुजन काय तर त्याला सुख व्हायचं. पण त्याला सुख हवं म्हणजे फक्त मीच सुखी झालो पाहिजे हा विचार होता. तिथे त्याचं गोंधळ. मग त्याने नेमका काय विचार केला पाहिजे, फक्त आनंदासाठी. तुम्हाला आनंद वाटता आला पाहिजे लोकांना. जेव्हा तुम्ही वाटायला लागता ना, निसर्ग नियमाप्रमाणे तुमच्याकडे त्याची परत तो विभावून होऊन तुमच्याकडे ते आनंद येतो. ते सुख रूपाने तुमच्याकडे येतं, शांती रूपाने. तुम्ही लोकांना मदत करा, बघा तुम्हाला एक समाधान मनामध्ये येतं. त्याचा खूप काही फायदा आम्ही तुमच्याकडून देतो. संस्था आम्हाला पगार देत नाही. जीवन विद्या मिशन ही संस्था आहे, ट्रस्ट आहे. हे जे ग्रंथ विकले जायला कोणालाही कमिशन मिळत नाही. हे सगळे पैसे त्या संस्थेकडे जातात. ही सगळी माणसं नोकरी धंदा करणारी आहे. कोणी फुल पगार आपला फुल टाइम काम करणारे नाही. आपला व्यवसाय सांभाळतात, नोकरी धंदा करतात आणि फक्त सद्गुरु कार्य आणि समाजाचं ऋण फेडण्यासाठी तुमच्यापर्यंत येतात. त्याच्यात त्यांना मिळतं चांगलं, नाही मिळतं ना त्यांना पुण्य मिळतं. पैसे मिळत नाही, व्यवहारिक जगताच्या दृष्टीने काहीच मिळत नाही.
पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून पुण्य मात्र भरपूर मिळत असतं. म्हणून सर्व सुखी झाले पाहिजेत हा विचार आपल्याला धरता आला पाहिजे. तुम्ही नुसता विचार करा, सर्व सुखी झाले म्हणजे सगळ्यांना पैसे वाटायची गरज नाही, तुमचे पैसे तुम्ही सांभाळायचे असतात. नंतर म्हणाला तर ह्याला मदत करू त्याला मदत करू असं करायला तुमच्या घरात समजा एखाद्या तुमच्या कर्त्या पुरुषांचा जर विचार केला, जर सर्व सुखी झाले पाहिजे, चल आपल्याकडे किती बँकेत पैसे सगळं वाटत जाऊ, तुम्हाला टेन्शन येईल. तसं काही करायची गरज नाही. सद्गुरू वामनराव पै नेहमी विनोदाने सांगायचे, एक पै तुम्हाला जे करायला सांगतात त्यात एक पैसा सुद्धा खर्च नसतो, त्यामुळे काही काळजी करू नका. फक्त विचाराच्या लेवलला चिंतन करा. विचार, उच्चार आणि आचार त्या स्टेप आहेत 3 कर्म सिद्धांताच्या, त्या व्यवस्थित समजून घ्या. तुम्ही मित्रांना जो आनंद वाटायला लागता, वाटायचा कसा? खिशात पैसे असेल ते वाटता येतात. आनंद कसा वाटायचा काही प्रश्न उठतो. तर तुम्ही जे बोलता, विचार करता, आचार करता, तोंडावर तुमचं स्मित हास्य असलं ते समोरच्याला आनंद होतो ना. असं बघायला लागलं तुम्ही काय म्हणाल, घोड हा बघतो आपल्याकडे असं होतं ना, आपण तोंड करतो बाजूला. पण जरा स्मित हास्य आनंदी चेहरा ठेवून बघायला लागला तर कसं बरं वाटतं. रोज आरशात बघताना जरा आनंदाने आरशात आपल्याच प्रतिबिंबाकडे बघून हसायला शिकायचं. खरोखर बघायचं असतं की आनंदाने बघा. किती आपण आनंदाने बघितलं छान दिसतो. खरं सांगायचं तर आपण जर टेन्शन ठेवलं आपल्याला करलं आपला चेहरा वाकडा होतो. म्हणून स्मित हास्य असणं, तुमची देहबोली आनंदाची असतं. तुम्ही आनंद असल्यावर कसे असतात ते बघा. ते जर तुम्हाला टेन्शन प्रेशर खाली असलं की तुमचे खांदे पडतात, चेहरा पडतो, असं होतं ना. पण किती थकलेले असाल आणि तुम्हाला जर चांगलं काही यश मिळालं तर ते तुमच्या चेहऱ्यावर एक आनंद झळकत असतो. म्हणून आपण नेहमी यशस्वी आहोत हा विचार करा. आनंद स्वरूप आहोत हा परमार्थाच्या अंगाने असलेला विचार आहे. आणि सत्य आहे की तुम्ही सर्वजण आनंद स्वरूप आहात. पण तो विषय आणखीन वेगळं प्रवचन करावं लागेल मला, सच्चिदानंद स्वरूप आहोत. पण थोडक्यात सांगायचं की हा आनंद स्वरूप आहोत आणि हा आनंद स्वरूप असल्यामुळे आनंदाचे तुम्ही गड्डा आहात. तुमचं शरीर म्हणजे आनंदाचा गड्डा आहे. तुम्हाला कशावरून? आपल्या हातावरून नुसती बोटं फिरवा, डोळे बंद करा, बघा तुम्हाला कसं सुख. काय पैसे द्यावे लागले का, काय करावं लागलं नाही. खरं म्हणजे आपण आनंद स्वरूपच आहोत. आणि तुम्ही जे बोलता, विचार करता, उच्चार, जे कर्म करता ना ते आनंद स्वरूप कर्म रूपाने व्यक्त होत असत. कर्म आपण म्हणतो ते कर्म सुद्धा आनंद स्वरूपाचं व्यक्त रूप आहे. म्हणून ते तशाच पद्धतीने झालं पाहिजे. म्हणून प्रत्येकाबद्दल तुमच्याकडनं बोलणं असं झालं पाहिजे की ज्याच्यातून आनंद तुम्हाला देता आला पाहिजे. तुम्ही देण्याचा प्रयत्न करा, पैसे देऊ नका, पण बोला, असं बोला की समोरच्याला आनंद होईल, कमीत कमी दुःख होणार. असं वागा की समोरच्याला बरं वाटलं पाहिजे आणि म्हणजे हा माणूस परत भेटला तर बरं असं वाटलं पाहिजे. नाहीतर हा माणूस परत कधी भेटता कामा नये असं जर वाटत असेल तर फार वाईट परिस्थिती. म्हणून विचार, उच्चार, आचार ह्या तारा आहेत आपल्या. त्याच्यातून आपण आनंद, म्हणजे जसे विजेच्या तारा असतात कसे वीज प्रवाहित होते ना, तसं आपलं एक कर्म असतं. हे कर्मच आपला आनंदाचा प्रवाहित करणाऱ्या तारा असतात आणि त्याचा व्यवस्थित आपल्याला उपयोग करता आला पाहिजे. आता हे सगळं करायचं म्हटल्यानंतर तरी करणं फार कठीण आहे. कारण परत बहिर्मनाचं शास्त्राच्या मागे अंतर्मनाचे जे संस्कार असतात ना त्याप्रमाणे माणूस एखादा रागट असतो, कोणत्या वेळाकडे बोलायची सवयच लागलेली असते की जीभ तशीच वळलेली असते. मग ते काय करायचं? त्यासाठी सत्संगाची गरज असते. जिथे अपाय तिथे उपाय आहे. सत्संग कसला? चांगल्या लोकांचा, चांगला विचार करणाऱ्यांचा संघ तयार झाला पाहिजे. विवेकानंद नगर आहे म्हणून विवेक आणि विवेकात आनंद असणाऱ्यांचा संगत असला पाहिजे, नेहमी लक्षात आहे. म्हणून सत्संग हा महत्वाचा. आमचं भाग्य थोडं, आम्हाला सद्गुरू वामनराव पै सारखे सद्गुरू मिळाले मुंबई सारख्या ठिकाणी जे घड्याळच्या काट्यावर धावणारी माणसं आहेत. पण तिथेही संध्याकाळी सद्गुरूंच्या प्रवचनाला आम्ही जाऊन बसायला लागलो आणि हे विचार आम्हाला लक्षात यायला लागला, हे आमचं भाग्यच आहे. आम्ही पुण्यवान होतो म्हणतो आम्हाला की सद्गुरू आम्हाला भेटले. नाही तर आम्ही असे धावत पळत बसलो असतो. धावत पळत बसताना सद्गुरूंनी मी एक किस्सा सांगायचे. गोविंदराव चाललेत आणि समोरून दुसरे कृष्णराव चालले आहेत. त्यांनी कृष्णराव कुठे चालले? ते धावत पळत चालले. काय करणार? हे कपाळी आलं म्हणून धावतो. म्हणजे काय?
पोटासाठी धावतोय तसे पोटासाठी सगळे धावत असतात, पण तिथे विचार करायला शिकवणारे सद्गुरू जेव्हा भेटतात तेव्हा आम्ही पुण्य म्हणतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विचार करा, शांतपणे विचार करा. मी सांगितलं म्हणून पटकन हो म्हणू नका, कारण प्रत्येक वेळेला आपल्याला आपला विवेक जागृत करून घ्यायचं हे परत लक्षात ठेवा. काही काही पारंपरिक गोष्टींना मी छेद द्यायला सांगितलंय तुम्हाला. धर्म, संस्कृती, नियती या अंगाने निसर्ग नियमाशी त्या आधारित असल्या पाहिजे हा विचार सांगितलाय, त्याचा विचार करा. परमेश्वर परमेश्वर म्हणजे आपण ज्या आत्तापर्यंत परमेश्वर समजतो आणि ती अनंत स्वरूप शक्ती आहे, तिचा आणि आपला अनन्य संबंध आहे. आपण त्या परमेश्वरी शक्तीतच असतो. जसं आपण आता बसलोय, तुम्ही कुठे बसलेला आहात तर विचार केला तर जमिनीवर म्हणजे पृथ्वीच्या अपेक्षेत आहात, हवेत बसला, प्रकाशात बसलेला आहात, आकाशात बसलेला आहात, तेज तत्वात बसलेला आहात आणि परमेश्वरात बसलेला आहात. आपण परमेश्वरात आहोत हे आम्ही कधीच आमचा विसर आठवण नसतो. म्हणजे हवा कशी आहे, आपलं नाक जिथे जाईल तिथे हवा असते. आणि हा परमेश्वर कसा आहे, तुम्ही कुठेही गेला तर तो तिथे चैतन्य शक्ती ह्या अंगाने जर तुमच्या लक्षात आलं तर परमेश्वर असं समजतं. आणि त्याचा संबंध आपला अशी आहे कारण आपण त्याचंच अंग आहोत. म्हणून सतत परमेश्वराची जर आपण लेकरं आहोत तर परमेश्वराने जे नियम मांडून ठेवले त्या नियमाप्रमाणे